विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या नवीन भागात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या भागात आपण घेणार आहोत गणेशोत्सवाचा आढावा। काही टेक्निकल इश्यूमुळे गणपतीमध्ये मला व्हिडिओ पोस्ट करता आले नाही, तर ते व्हिडिओ मी आत्ता पोस्ट करतोय। तर गणेशोत्सवाची सुरुवात झाली सोनिया ढमाले यांच्या एकदंत कला केंद्राला भेट देऊन। सुरेख, नाजूक, रेखीव आणि सुंदर असे रंगकाम केलेल्या पेनवरून आणलेल्या गणेश मूर्ती एकदंत कला केंद्रात आपल्याला मिळतील। सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। करता तू दुख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा। कुठे गाडी काढावी लागते एप्रिल मध्ये वगैरे फील करते। आणि हे जो मागचं डेकोरेशन आहे, हे जो मागची जी आहे डेकोरेशनचं पण असतं आमचं। डेकोरेशन मध्ये जे थीम असेल ती थीम काढणार। रामाचं असेल तर रामाचं, स्वामींचं, महल पाहिजे असेल तर महल भेटेल, कोळी गणपतीसाठी असं थीम आहे। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। गणपतीच्या आदल्या दिवशी मी आलो आमच्या गावी कणकवलीला। मुंबई ते कणकवली हा प्रवास बऱ्याच वर्षानंतर लाल परीने केला, त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या। उद्या सकाळी आम्ही गणपती आणायला जाणार आहे आणि आज फक्त मंडपीची तयारी करणार आहे। मंडपी म्हणजे जी गणपतीच्या वरती बांधतात आणि त्याला रान, फुलं, फळं ही बांधली जातात। हे आमचं कणकवलीतलं घर। मंडपीला बांधण्यासाठी रानातून ही कौंडाळ, त्याच्यानंतर ही कांगला, याला म्हणतात शेरवड, आणि ही हरणाची झाडं म्हणजे हरणाची फुलं, आणि हे आहे तिरडा। ते हे एकत्र करून मंडपीला बांधून ती एक प्रकारे नैसर्गिक सजावट होते। ही बाजूला जी उभी करून ठेवली ती मंडपी आहे, त्याला हे सर्व फुलं आणि सर्व तिथे मंडपीला बांधणार आणि ही मंडपीवर गणपतीच्या वरती बांधणार। मंगलदाता भक्ता
दैवत अमुचा विनायका दैवत अमुचा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन आज असा गणपतीचा दिवस, तर आता आपण जाऊया गणपती आणू गायकवाडांच्या घरी. आमचे एकूण 3 गणपती आता आणूक जातलो. एक बाजूक तेली असत आणि ह्या बाजूक आमच्या आंबडोसकरांचाच एक घर असा. तर आमच्या 3घांचे गणपती एकदम आम्ही घेऊन येतो थंयसून. चला तर मग जाऊया गणपती आणूक. हे सागऱ्या कधी आलास कधी? काढलाय जा नाही बसत उंचा ना तो 43 इंचा. पाठ मजबूत आलेला बनवून गिरीशा मग सांगले मुंबई सांगले मजबूत आग लागली. तर मित्रांनो आम्ही चाललोय कुठे? गणपती आणायला आंबडसकरांचे तेल्यांचे तेलियांचे 3 घर आहेत बाजूबाजूला. तर आम्ही एकत्र जातो गणपती आणायला. तर बाकीचं काका दाखवतील पुढे.
झालं कनेक्ट झालं. गणपतीची मूर्ती पण पेनवरूनच आणली जाते. तिथून आणून हे इथे रंग काम करून त्यावर हिऱ्याचे काम बिम खडे लावायचं काम जर आपल्याला हवं असेल तर ते देखील ते करून मिळते. गणपतीचा तर आगमन झाला. परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. त्यात तुमका गणपतीची पूजा आरती भजना सगळा बघूक मिळतला. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या भागात. तोपर्यंत काळजी घ्यावा.